देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. अच्छा, इंस्टाग्रामला बघितलं. अच्छा, नमस्कार मंडळी, मी राहुल सोवाय ट्रॅव्हलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपल्या मुंबई टू गोकर्णा राईडला सुरुवात होतो आणि ही आपली 2024ची पहिली राईड आहे. आणि आज तारीख आहे 27 जानेवारी आणि आता वाजलेले आहेत 6, जवळजवळ 6 वाजले. माझी ट्रिप वगैरे सेट 0 करून झालेली आहे आणि मी आत्ता आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभा आहे. तिथून आपला ब्लॉग स्टार्ट करतो आहे. मी आता उभा आहे सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि आपल्या राईडला मी सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, आता उजाडू दे थोडंफार वगैरे. जर थोडं उजाडतं आहे तेव्हा मी तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग मुंबईला बाय बाय म्हणूया आणि आपल्या गोकर्णा राईडला सुरुवात करूया. आत्ता बरोबर 6 वाजले आहेत आणि आपण रात्रीच फ्युलअप वगैरे सगळं करून ठेवलं होतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी सकाळी भाविक दर्शनासाठी आले आहेत मंदिराच्या इथे. तर मग मंडळी, आता थोडा उजाडू द्या, तोपर्यंत आपल्याला आपण मे बी पनवेलच्या पुढे वगैरे असू आणि आम्ही कोणत्या रोडने चाललो आहे, कसं चाललो आहे आणि कसं जाणार आहे, कुठे थांबणार आहे, काय करणार आहे, ते सगळं डिटेल्स मी तुम्हाला आपल्या या राईडच्या दरम्यान देणार आहेत. आणि मेन म्हणजे आपली जी कोकणातली राईड झाली मागे, ह्याच्या अगोदरची जी आपली सिरीज होती कोकणातली, त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात आणि त्यामध्ये तुम्ही मला खूप सारे कमेंट्स आणि तुमच्या मनातले खूप सारे प्रश्न विचारले आहात त्यामध्ये. सो त्या प्रश्नांची देखील उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. वाह, अशी सकाळ आणि असं भक्तिमय वातावरण मी असं बनवून ठेवलं आहे. मस्त सुंदर अशी भक्तिगीतं मी ऐकतो आहे आणि हा बाईकवरून आपल्याला सूर्योदय पाहताना हा माझा नेहमीचा आवडता कार्यक्रम. खूप भारी फिलिंग असते मित्रांनो. तर मित्र, आता मी तुम्हाला एक्झॅक्ट रूट सांगतो. आपण कुठून चाललो होतो. मी आता आहे खालापूर रोडसाठी चाललो आहे. मी खालापूरवरून मी पाली रोडने मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करणार आहे आणि आपण मुंबई गोवा हायवेने जातो आहे. आता मी मागे तुम्हाला म्हटलं आपण चाललो आहे कुठे एक्झॅक्टली. आपण चाललो आहोत गोकर्णाला. सो मी आता ही राईड ब्रेकमध्ये डिवाईड केली आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आता मी जाणार आहे पहिलं कोकणामध्ये माझा आजचा स्टे असेल मी, आणि उद्या मी कोकणातून पुढे कर्नाटकला जायला निघणार आहे.
सो कारण माझा थांबण्याचा हाच एक कारण आहे की मला रात्री राईड नाही करायची आहे. मला असं वाटतं आहे की माझ्या रायडिंग स्टाईलप्रमाणे मला जवळजवळ 7-1 वाजतील कोकणात, म्हणजे कुडाळ किंवा त्याच्या पुढे पोचायला. सो तेव्हा त्या डिसिजनमुळे मी असं ठरवलं आहे की ह्या राईडला मी 2 पार्टमध्ये कवर करणार आहे. एक, आज मी कोकणात थांबणार आहे, कोकणात म्हणजे कुडाळ किंवा कुडाळच्या पुढे, आणि उद्या पहाटे मी पुढे कर्नाटकला प्रोसेस करणार आहे. हा भारी फिलिंग आहे मित्रांनो. थंडी पण आहे एकदम, अशी गुलाबी थंडी अशी वाजत झालेली आहे एकदम. नीट टाईम अपडेट देतो मित्रांनो. 7:15 झाल्यात. आपण 6 वाजता मुंबईहून निघालो होतो आणि मला खाली सोडायला मम्मी आणि माझा भाऊ हे दोघे आले होते. ते काही फुटेज मी दाखवले नाही तुम्हाला मित्रांनो, कारण आपल्याला खूप अर्जंटली आणि खूप घाईने जेवढा डिस्टन्स कवर करता येत आहे तेवढा करायचा होता. मित्रांनो, मी हा रस्ता निवडला याचं मुख्य कारण म्हणजे आता जेव्हा मी वडखळपासून पुढे नागोठणापर्यंत किंवा त्याच्या पुढेही रस्ता ना खूप खराब आहे. म्हणजे मी हल्ली 2 महिन्या अगोदरच, तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी कोकणात गेलो होतो. सो त्यावेळेचा एक्सपिरियन्स माझा खूप वाईट होता. म्हणून मी म्हटलं आता त्या रोडने न जाता, ते खराब रस्त्याने न जाता, आपण त्याला बायपास करत पालीमार्गे आपण कोकणात जायचं आहे. म्हणजे तो तितकाच रोड आहे जो मला खराब वाटला. पुढे आहेत पॅचेस आहेत, डायव्हर्जन आहेत, पण रस्ते चांगले आहेत. सो त्यामुळे इतका काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. Every minute with the fever dreams, I push my mind to a limit where it needs to be. I work blind, got vision I don't need to see. I'm picking mind over matter, I believe in me. I need to find more hours in the day to breathe. Need to find more power in the way I be. And when my mind turns sour with the painful scenes, I need to scream out loud, I can't stop me. हा बघा इथे हा फाटा लागलाय. रत्नागिरी डावीकडे, पनवेल मुंबई उजवीकडे. आपल्याला डावीकडे जायचं आहे. शपथ. शेवटी मला खराब रस्ता भेटलाच काय कळत नाही मला. आता आपण मुंबई गोवा हायवेला मिळालो इथे. चाईला जे स्किप करायचं होतं तेच पुढे येऊन पडलंय.
काम चालूच आहे मित्रांनो आईच्या गावात. चला इथून पुढे आता चांगले रस्ते येतील. तो एकच वाईट पॅच होता बघा. मोठमोठे मशीन्स लावून आपले हायवेचं काम खूप जोरात चालू आहे. बरोबर 9 वाजता मित्रांनो आपण माणगावमध्ये पोचलो आहोत. आता भूकसुद्धा लागलेली आहे मला. आता इथेच कुठेतरी पुढे हॉटेल बघूया चांगलंसं आणि तिकडे चहा आणि आता परत नाश्ता करेन मी. हां आपल्याला थोडं माणगावहून पुढे आल्यावर इकडे आपल्याला स्नॅक्स कॉर्नर मिळालेलं आहे. मी अशीच जागा शोधत होतो जिथे आपल्याला आपलं लगेच उतरवता येणार नाही आणि आपल्याला डायरेक्ट खाता येईल. आणि बाजूला पेट्रोल पंपसुद्धा आहे. मला हवा चेक करायची होती बाईकची. सो इथे आपण नाश्ता करूया. आता जवळजवळ 150 किलोमीटरचा आपला प्रवास झालेला आहे आणि आपण इकडे या स्नॅक्स कॉर्नरजवळ थांबलोत आणि मी इथे आपला ब्रेकफास्ट आणि चहा ऑर्डर केली. आपण फटाफट आता आपल्याला आपला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करायचं आहे. सो आता मी एक्झॅक्ट आहे माणगावहून थोडा 5-1 किलोमीटर पुढे आलो असेल आणि तिकडेच मला स्नॅक्स कॉर्नर मिळालं आणि बाजूलाच पेट्रोल पंपसुद्धा आहे. तर आता ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करूया. चला तर मग इकडून निघूया आपण. टायरचं एअर प्रेशर चेक करून घेऊया आता. बरोबर टाईम अपडेट मित्रांनो 10:30 वाजलेत. आता आपण आंबेत इकडे आहोत. तर मित्रांनो मी तुम्हाला आता आपला शेड्यूल सांगतो. शेड्यूल एक्झॅक्टली काय आहे, आपण कसं ठरवलं आहे, काय काय करणार आहोत. सो मी तुम्हाला डे 1 म्हणजे आजचा आपला डे 1, आपला आजचा डे 1 कुठे असेल, कुडाळ किंवा त्याच्या पुढे जिकडे आपल्याला काळोखेल तिकडे आपण थांबणार आहोत. सो तिकडे आपला हा झाला आजचा डे 1. आपल्याला हा पूर्ण मोटो व्लॉगच पाहायला मिळणार आहे पूर्ण या डे 1मध्ये. सेकंड डेमध्ये आपण जाणार आहोत जिकडे आपण आज हॉल्ट घेऊ कुडाळमध्ये किंवा त्याच्या पुढे. तिथून पुढे आपण गोकर्णाला जाणार आहोत आणि उद्या आपला चेक इन आहे गोकर्णामध्ये. आपण हॉटेल वगैरे बुक केलेलं आहे. उद्या तुम्हाला गेल्यावरती मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन त्याचे की आपण कसं आणि कुठे हॉटेल्स वगैरे बुक केलेले आहेत. आणि सेम डे आपण थोडंफार तिकडे गोकर्णा फिरण्याचा वगैरे असा काही प्लॅन आहे. पण आपण काय कुठे फिरणार आहोत ते अजून ठरलेलं नाही आहे माझं. आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे आहे 2 दिवस आहेत गोकर्ण फिरायला.
आणि तिसऱ्या दिवशी माझा असा प्लॅन आहे की मला मुर्डेश्वरला जायचं आहे. मुर्डेश्वर करणार आणि तिकडच्या आजूबाजूचा परिसर फिरणार आणि 31 तारखेला मी रिटर्न जाणार आहे. सो आपला प्लॅन हा 31 तारखेपर्यंतचा आहे. 31 तारखेला माझी रिटर्न जर्नी आहे. सो आपण बघू, आपण धमाल तर मजा येणार आहे, धमाल तर खूप करणार आहोत आपण. ही आपली पूर्ण सिरीज तुम्ही एन्जॉय कराल. अच्छा, स्टोरी इंस्टाग्रामला बघितलं? इंस्टाग्रामला स्टोरी बघितली. अच्छा, माझं यूट्यूब चॅनल आहे माझं सो आय ट्रॅव्हल करून. आम्ही इंस्टाला आता फॉलो केले तुम्हाला. अच्छा, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा बघा, तुम्हाला व्हिडिओ सगळे मिळतील याच्यातले. चालते. चला चला, धन्यवाद. काय म्हणताय? वन राईडला खर्च आता 15-1 हजार रुपये येतो असा एकाचा. हो, राहणं पिणं पकडून, असं पेट्रोल वगैरे पकडून. टेंट लावता का? टेंट किंवा हॉटेल वगैरे असं सगळं घेऊन. तुम्ही आता रायगड करूनच आलात खाली? आम्ही प्रॉपर सांगलीचं. प्रॉपर सांगलीचे? चांगलं चांगलं. चला भेटतो दादा, थँक्यू. फोटो घे. फोटो घेऊ. हा, फोटो घेऊया ना एक. घे तिकडे वरूनच घे. घे की तू. अरे मला नाही भैया. थांबतो ना. थँक्यू भाऊ. ह्याच्यावर पण घ्या ना एक. टच होते काय ग्लोज वरती? रबर आहे त्याला ग्लोजला. ओके. ओके ओके. चला, थँक्यू. चला भेटू. चला येऊ मग. हां हां, या थँक्यू. चला, इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती जस्ट आता मित्रांनो. या दादांनी सगळ्यांनी पाहिली. सो त्यांनी मला आता हात दाखवला, मग मी ते थांबलो. त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केला आणि आता इंस्टाग्रामला सगळं फॉलो वगैरे केलं आहे. हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. मला वाटेत कोणी थांबवलं आहे आणि विचारतात की कुठे चाललात, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. खरंच असं भेटून खूप बरं वाटतं आणि आपल्याला असे फॉलो करणारी माणसं आहेत म्हणजे ज्यांना ट्रॅव्हल आवडतं. वा, ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये येत आहे आणि फुल इज्जत तुम्हाला. म्हणजे आता मी हे ट्रॅव्हल करतोय ना मित्रांनो, हे सार्थक झालं माझं, असं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी असा विचारच करत होतो की आपण माणसं जोडली पाहिजे की ह्या सोशल मीडिया थ्रू आणि ह्या आपल्या ट्रॅव्हल थ्रू आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन ठिकाणची माणसं जोडत असतो. आता ही मुलं होती ती सगळी सांगलीची होती, रायगड फिरायला आले होते. ग्रेट. आणखीन काय पाहिजे असतं एखादं मोटिवेशन, म्हणजे हेच ते. मित्र 11:15 झालेत आता आणि आपण आलो आहोत कशेडी घाटात. बघा, अशी वेडीवाकडी वळणं आहेत. तुम्हाला ते एक वळण दाखवतो, एकदम असं कर्वी आहे. मित्रांनो, मी आज सोलो ट्रॅव्हल करतो आणि मी त्या मुलांना सांगितलं की मी सोलो ट्रॅव्हल नाही करत आहे, कारण माझ्या सिक्युरिटीसाठी मित्रांनो मला सांगावं लागतं की मी सोलो नाही आहे. भले मी सोलो ट्रॅव्हल करत असलो तरी
सो ते व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेलच की आपण सोलो ट्रॅव्हलर आहोत. कारण म्हणजे आपण एखाद्या कोणत्या अनोळखी व्यक्तीला जर सांगितलं की मी एकटाच आहे वगैरे वगैरे असं, तर मग काही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे हे पाहिजे तिकडे खोटं बोलता यायला पाहिजे. पाहिजे तिकडे म्हणजे जिकडे गरजेचं आहे खोटं बोलणं तिकडे बोललंच पाहिजे. त्याला शहाणपण म्हणतात मित्रांनो. ती आपली फॉलोअर मंडळी सबस्क्रायबर मंडळी होतं म्हणून काही टेन्शन नव्हतं. कारण त्यांनी मी विचारायच्या अगोदरच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गोकर्णाला चाललात का. हां, मी तुमची स्टोरी बघितली आहे. सो मग माझा थोडा धीर बसला. मी सांगितलं त्यांना मी असं असं चाललं आहे खरं. चिपळूण 61, रत्नागिरी 150, भरणे नाका 24. आता घाट उतरायला लागलो आपण. आता तुम्हाला ते हेअरपिन बेंडवाले टर्न्स दाखवतो. आता तो समोर येतोय ना, हा टर्न बघा. हाच एक जो रस्ता आहे ना आणि हाच एक टर्न, त्याच्यामुळे हा घाट एकदम डेंजर असा बोलला जायचा पहिला. मित्र, तुम्हाला ह्या सिरीजमध्ये एक सरप्राईज आहे माझ्याकडनं. ते सरप्राईज मी तुम्हाला पुढच्या म्हणजे आपण जेव्हा गोकर्णाला पोचू त्यावेळी दाखवेन. आणि माझी कशी खास स्पेशल रिक्वेस्ट आहे तुम्हाला मित्रांनो की ही सिरीज संपेपर्यंत आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले पाहिजे. तर मित्रांनो प्रचंड शेअर करा आपले व्हिडिओज. ही सिरीज एंड होता होता आपले 1000 सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट होतील. असा आपण प्रयत्न करूया. होतीलच. मला माहिती आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती खूप मेहनत घेता आणि तुम्ही शेअर वगैरे फॉलो वगैरे करता. सो हेही 1000 सबस्क्रायबरचा आपला टार्गेट आहे, तोही लवकरच कंप्लीट होईल. मी तुम्हाला ह्याचा रिमाइंड प्रत्येक ह्या पार्टमध्ये मी देत राहणार आहे की आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत या सिरीजमध्ये. मित्र, आता 1 वाजला दुपारचा आणि आपण संगमेश्वरला पोचलो आहोत. मी आता इथे ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलो होतो. तर आता ऊसाचा रस प्यायचा आहे कारण हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. आता मी माझा लंच स्किप केला आहे कारण आता लंच खाऊन उगाचच माझी झोप पूर्ण झाली नाही आहे आणि जर मी जेवलो आणि काहीतरी पोट भरलं तर मला झोप येऊ शकते कदाचित. म्हणून मी लंच नाही करत आहे. आता जितकं पाणी पिता येतं आहे, जितकं छोटं मोठं स्नॅक्स वगैरे काय खाता येतं आहे तितकंसं खातो आहे. आणि आपण ऑन टाईम आहोत. आता 1 वाजला आहे बरोबर आणि आपण पोचू व्यवस्थित आपल्या टायमात. सो आता ऊसाचा रस पिऊया. 2 ग्लास मस्त आपण ऊसाचा रस पिवला आहे. आत्मा एकदम तृप्त झाला आहे. आता कुठे नाही थांबायचं, डायरेक्ट रत्नागिरी
80 किलोमीटर मे बी असेल, 70-80 किलोमीटर. चला रायडिंग पॅन्ट घालून बाईकवर चढणं डिफिकल्ट होऊन जातं. बघा कशी कष्ट आहेत. चला पेट्रोल पण भरायचं आहे. फुल करा फुल. बस बस. टोटल 1000 रुपयाचं पेट्रोल गेले. मी आता लंच नाही केलं आहे, मी मागे सांगितल्याप्रमाणे. आता जायचं, आता मे बी मी कुडाळलाच थांबेन. आता जायचं, फ्रेश व्हायचं आणि दाबून लंचचा डिनर पण एकत्रच करायचं आणि चांगली झोप घ्यायची आहे. चांगली झोप घेऊन आणि उद्या आपण मस्तपैकी एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, कारण तो रोड मी कधीच अनुभवला नाही आहे. म्हणजे उद्या आपण 2 बॉर्डर क्रॉस करणार आहोत, एक महाराष्ट्राची आणि गोव्याची. सो पहिल्यांदाच मी कोणत्या तरी दुसऱ्या राज्यात जातो आहे माझी बाईक घेऊन. हे माझ्यासाठी एक अचिव्हमेंट आहे आणि खूप आनंद वाटतो आहे. हे सगळं करू शकतो आहे या बाईकमुळे मी आणि माझ्या जिद्दीमुळे. खूप मोठा पल्ला आहे मित्रांनो, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर पण फिरायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय हवं मित्रांनो, तुमची साथ हवी फक्त. मित्र, आपल्या उजव्या बाजूला आता सनसेट होतोय आणि आता वेळ झालेली आहे 5:30 आणि आपण आता पोचलोत कसालला. आणि आता कुडाळ इकडून जेमतेम 20 किलोमीटर असेल. हे एक बरं आपल्या बाईकसाठी कुठे टोल नाही आहे. जेवण तयार आहे. जेवा ना मग, माझी काय परवानगी काय घ्यायची गरज नाही भाई. जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या. कुडाळमध्ये पोचलो आहोत. आता कुडाळमध्ये एक माझं छोटंसं काम आहे, म्हणजे मला रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये जायचं आहे, इकडे सर्व्हिस सेंटरमध्ये. तिकडे मला स्विंगमचं आपला कवर असता, कॅप असते, ती आहे की नाही बघायची आहे. कारण माझी स्विंगमची कॅप मी आता बघितली तर तिकडे ती नव्हती. सो मला तिकडे आता जाऊन ती घ्यावी लागेल. उगाच नाही तर तिकडे काही घाण वगैरे जाऊन अडकते, मग ते सगळं ग्रीसिंग केलेलं असतं, ते खराब होऊन जातं. तर मी आधी जाऊन बघतो सर्व्हिस सेंटरमध्ये तिकडे आहे का अवेलेबल. नाही तर पुढे कुठेतरी आपल्याला रॉयल एनफिल्ड सर्व्हिस सेंटर बघून तिकडे जाऊन चौकशी करावी लागेल. ये देखो रॉयल एनफील्ड. चालू आहे का बघूया. हा स्विंगमचं कवर आहे. स्विंगमचं कवर मिळेल, ते बारीक असतं ना गोल. हां, एक पडलं आहे.
हे लागेल ना? अनिल एक या दोन एकच पाहिजे. एकच. हे कसं आहे? मॅडम किती रुपये? 25 रुपये. हां लावायचं होतं. हिमालयनचंच आहे ना हे? मित्र आपण आता पोचलो आपल्या नेहमीच्या प्रॉपर्टीवर राहायला. मी काकांना ऑलरेडी फोन केला होता की माझ्यासाठी एक रूम बुक ठेवा. सो त्याने तसं केलं आहे आणि आजचा टोटल डिस्टन्स बरोबर 500 किलोमीटर झालं आहे. ना कम ना ज़्यादा. चला तर मग मंडळी आपला हा भाग एक इकडेच एंड करायची वेळ आलेली आहे. तर मित्र कोणत्याही कारणाने आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी आपण भेटू आता उद्याच्या भागात. उद्या तर खूप धमाल येणार आहे आणि उद्या आपण 2 स्टेटमधून जाणार आहोत. एक महाराष्ट्रात आपण क्रॉस करणार आहोत, गोव्यात एंटर होणार, गोव्यामधून आपण कर्नाटकमध्ये एंटर होणार आहे आणि गोकर्णामध्ये जाणार आहे.